स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. क्रमांक 1. कुठलीही सुकी भाजी वाफेवर किंवा कमी पाण्यात शिजवावी, मग ती चविष्ट बनते. क्रमांक 2. अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे तेलाचे मोहन टाकल्यास अळूवडी कुरकुरीत बनते. क्रमांक 3. उतार वयामध्ये शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ नक्कीच खायला हवेत, जसे की हरभरा डाळ, तूप, खजूर, अंजीर आणि गूळ असे पदार्थ आहारात नक्की खायला पाहिजेत. क्रमांक 4. शिळी भाकरी फेकून देण्याची चूक करू नका. शिळी भाकरी दुधासोबत कुस्करून खाल्ल्याने शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि शरीराला एनर्जी मिळते. क्रमांक 5. रस्सा भाजी खूप तिखट झाली असेल तर त्यात थोडे साईचे दूध किंवा फेटलेले दही घातल्यास तिखटपणा कमी होतो. क्रमांक 6. डाळींना कीड लागू नये म्हणून साठवणीच्या डब्यात 4 ते 5 कडुलिंबाची पाने किंवा तमालपत्र किंवा सुक्या लाल मिरच्या टाकाव्यात. क्रमांक 8. दही लावताना दूध कोमट असावे. खूप गरम किंवा गार दुधात विरजण लावल्यास दही व्यवस्थित लागत नाही. क्रमांक 9. कडधान्यांना मोड आणण्यासाठी ती रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवावीत. मोड लवकर आणि मोठे येतात. क्रमांक 10. पोहे जास्त वेळ मऊ राहण्यासाठी ते भिजवतानाच त्यात चवीनुसार मीठ आणि साखर नीट काढून घ्यावी. क्रमांक 11. गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, त्यामुळे डोके आणि केस कमजोर होतात. क्रमांक 12. अति थंड पाणी दातांना इजा करते, ज्यामुळे दात लवकर खराब होतात. क्रमांक 13. ज्या लोकांना पोटदुखीचा त्रास असेल त्यांनी जेवणासोबत रोज लिंबू खावे. क्रमांक 14. कंबरदुखीचा उपचार चालू असताना तळलेले पदार्थ, भात, उडदाची डाळ इत्यादी वर्ज्य करावे. क्रमांक 15. आठवड्यात 5 दिवस वेगाने चालणे, दोरी उडी मारणे, चरबी झपाट्याने कमी होईल. क्रमांक 16. अति थंड पाणी दातांना इजा करते, ज्यामुळे दात लवकर खराब होतात. क्रमांक 17. जायफळला कीड लागू नये म्हणून तो फ्रीजमध्ये किंवा फ्रीज बाहेर ठेवल्यास रांगोळीमध्ये पुरून ठेवावा. जेव्हा लागेल तेव्हा स्वच्छ धुवून घ्यावा. क्रमांक 18. मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. क्रमांक 19. जांभूळमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे. क्रमांक 20. रात्री चपाती खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय रात्री चपाती खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. क्रमांक 21. शतावरी महिलांच्या हार्मोन संतुलनासाठी खूप उपयुक्त आहे. क्रमांक 22. सतत पित्ताचा त्रास होत असणाऱ्या व्यक्तींनी दुधाचा चहा घेण्याऐवजी कोरा चहा प्यावा.
क्रमांक 23. आल्याचा चहा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. क्रमांक 24. आल्याचा चहा हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला अशा अनेक आजारांपासून आपले संरक्षण करतो. क्रमांक 25. जांभूळमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे. क्रमांक 6. गाजर ही फक्त हिवाळ्यातील भाजी नाही, तर ती आरोग्याचा खजिना आहे. व्हिटॅमिन ए आणि फायबरने समृद्ध असलेले गाजर दृष्टी सुधारते, पचन सुधारते आणि त्वचा उजळते. क्रमांक 28. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. क्रमांक 29. अति झोप, गूळ साखरेचे अति प्रमाणात सेवन, अवेळी खाणे, सतत तणावात राहणे इत्यादीमुळे मधुमेह होऊ शकतो. क्रमांक 30. तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते. त्याचबरोबर पालकही खाल्ला जातो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.